बऱ्याचशा ठिकाणी पावसाला सुरुवात झालेली आहे. पहिल्या पावसाबरोबरच भजी तर व्हायलाच पाहिजे. तर आज बनवूया कांदा खेकडा भजी. यासाठी मी मोठ्या आकाराचे 3 कांदे उभे चिरून घेतले आहे. त्यानंतर त्याला मोकळे करून घेतले. संपूर्ण कांद्याच्या पाकळ्या वेगवेगळ्या केल्यानंतर यामध्ये आपण काही मसाले घालून घेऊया. यामध्ये मी 1 चमचा भरून लाल तिखट घेतलेले आहे. त्याचबरोबर जिरे, ओवा, मीठ आणि कोथिंबीर घेतलेली आहे. हे सर्व मिश्रण कांद्याला आपल्याला छान लावून घ्यायचं आहे. याने काय होईल की कांद्यालाही छान चव येईल आणि कांद्याला मीठ लागल्यामुळे कांद्याला छान पाणी सुटेल. व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे सर्व मसाला कांद्यांना छान चोळून घ्यायचा. मसाल्यामुळे कांदा छान ओलसर झाला की त्यामध्ये आवश्यकतेनुसार बेसन पीठ घालून घ्यायचे आहे. व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे कांद्यांना छान बेसन पीठ कोट झाले पाहिजे. या प्रमाणात थोडे थोडे पाणी घेऊन भज्याचं छान पीठ भिजवून घ्यायचं आहे. भज्याचं पीठ भिजत आल्यानंतर यामध्ये आपल्याला सोडा घालून घ्यायचा आहे. सोडा घातल्यानंतर थोडासा पाण्याचा हात घेऊन सर्व व्यवस्थित पीठ भिजवून घ्यायचं आहे. सोडा टाकल्यानंतर 1 मिनिटभर पीठ छान खलवून घेतले. आता आपण भजे करून घेऊया. यासाठी मी तेल गरम करायला ठेवले. तेल हे मीडियम गरम पाहिजे. मीडियम तेलामध्ये भजी सोडताना मोकळे मोकळे सोडावे. 5 मिनिटात तयार होणारी ही कांदा खेकडा भजी खाण्यासाठी खूप चविष्ट लागतात. शिवाय 5च मिनिटात तयार होतात. गोल्डन कलर येईपर्यंत भजी छान तळून घ्यायची आहे. भजी छान तळत आल्यानंतर यामध्ये तोंडी लावण्यासाठी आपल्याला मिरच्या घालून घ्यायच्या आहे. मिरच्यामध्ये कट करून घेतलेला आहे. भजी छान तळल्यानंतर काढून घ्यायचे आहे. अशा रीतीने भजे काढले तर जास्तीचे तेल खाली निथळून जाते. हे पहा, आपले कांदा खेकडा भजी तयार आहे. रेसिपी आवडल्यास लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबातही विसरू नका. धन्यवाद.